आज आपण वट सावित्री व्रताच्या दिवशी अनेक स्त्रियांना पडणारे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत। केस धुवावेत का? मासिक पाळी आली असेल तर पूजन करता येईल का? सुतक, विटाळ किंवा गर्भवती महिलांनी काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण श्रद्धा, शास्त्र आणि व्यवहार यांचं संतुलन राखून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम प्रश्न, वट सावित्रीच्या दिवशी केस धुणं योग्य आहे का? पारंपरिक दृष्टीने उपवासाच्या दिवशी केस धुणं टाळावं असं मानलं जातं। यामागे कारण आहे पाण्याचा अपव्यय, शरीर थंड होणं आणि शुद्धतेचा विचार। पण जर तुमचं शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष असेल आणि तुम्हाला पूजेला अगोदर स्नान गरजेचं वाटावा तर स्वच्छ मनाने, श्रद्धेने तुम्ही केस धुवू शकता। म्हणजे हे बंधन शास्त्रीय नसून पारंपरिक आहे आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार निर्णय घ्यावा। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, मासिक पाळीच्या काळात वट सावित्रीची पूजा करता येईल का? आजही अनेक घरांमध्ये मासिक पाळीला विटाळ मानला जातो, पण ही एक जैविक प्रक्रिया आहे, दोष नव्हे। पुराणांमध्ये सावित्रीने पतीसाठी यमराजाशी संघर्ष केला, त्यासाठी स्त्रीची शक्ती महत्त्वाची मानली गेली आहे। म्हणूनच जर तुम्हाला त्रास नसेल, तुमचं मन शुद्ध असेल तर घरच्या घरी पवित्र भावना ठेवून पूजन जरूर करा। मंदिरात जाणं टाळा, पण घरच्या ठिकाणी मनापासून व्रत केलं तरी पुण्य प्राप्त होतं। तिसरा प्रश्न, सुतक म्हणजेच कोणाच्या मृत्यूमुळे आलेला काळ किंवा विटाळ अशा वेळी पूजन करता येईल का? सुतक असताना साधारणतः धार्मिक पूजन, यज्ञ, मोठे उपास यांना विराम दिला जातो। पण काही धर्मगुरूंनी सांगितले आहे की जर व्रत वैयक्तिक असं असेल, म्हणजेच इतरांना त्रास न होता तुम्ही मनोभावे करत असाल तर ते स्वीकारलं जातं। अर्थात घरात मृत्यूची घटना ताजी असेल तर मानसिकदृष्ट्याही पूजनात मन लागत नाही, त्यामुळे एक दिवस व्रत न करता नंतर संकल्पपूर्वक पूजन करता येतं। चौथा प्रश्न, गर्भवती स्त्रियांनी काय करावं? गर्भवती महिलांनी वट सावित्री व्रत करावं का? हो, नक्की करावं। हे व्रत पतीच्या दीर्घायुष्याचा संकल्प आहे आणि गर्भवती स्त्री ही 2 जीवांची आई असते, तिच्या संकल्पाची शक्ती दुप्पट असते असं म्हणतात। पण उपवास किंवा उपास करताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या। पाणी प्यावं, फळं खावीत आणि जास्त वेळ उपाशी राहणं टाळावं, कारण बाळासाठी पोषणही तितकंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, वट सावित्री व्रत म्हणजे केवळ परंपरा नव्हे, ती आहे श्रद्धा, प्रेम आणि नात्यांचा दृढ संकल्प। श्रद्धा असेल तिथे नियम गौण ठरतात आणि भावना असेल तिथे पूजा ही देवाला पोचतेच। म्हणूनच कोणतीही शंका असेल तर स्वतःच्या अंतःकरणाला विचारा आणि तुमचं श्रद्धेने भरलेलं उत्तर म्हणजेच खरं शास्त्र। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। वट सावित्रीच्या शुभेच्छा।